सध्या परिस्थितीच अशी आहे ना की परिस्थिती? आराध्या, तू तर कोणत्याही परिस्थितीवर मात करण्याची जिद्द बाळगणारी मुलगी आहेस ना? मग हे परिस्थिती वगैरे? आराध्या, माझ्या डोळ्यात बघून मला एकदा सांग, या 6 महिन्यात असं काय झालंय की एकाच घरात राहून माझी बायको माझ्या बरोबर माझ्या खोलीत का राहत नाहीये? श्रेयस, का माझा वेळ तुला माझ्यापासून दूर घेऊन गेलाय? नकोसं झालोय का मी तुला आता? असा विचारही मनात आणू नकोस. मग काय कारण आहे आराध्या असं माझ्यापासून दूर राहण्याचं? का आपल्या घरात तुला कोणी सांगितलंय माझ्याशी असं वागायला? का या घरात असं काही चाललंय, काहीतरी गूढ असं जे मला समजत नाहीये? का खरंच आता माझी सोबत नकोशी झाली आहे तुला? श्रेयस, हे शब्द मला तुझ्या तोंडी नको आहेत. म्हटलं ना, असा विचार स्वप्नातही माझ्या मनात येणार नाही. देव न करो ज्या दिवशी असा विचार मनात येईल ना, तो दिवस माझ्या आयुष्यातला शेवटचा दिवस असेल. इतकं प्रेम करतेस माझ्यावर, तर मग हा इतका दुरावा का? सांग ना. तू ऐक माझं, तू बस इकडे ये. बस. ऐक, बोल. तुला आठवतंय आपल्या घरी पूजा होती? त्यावेळी सासूबाईंनी मला खूप दोष दिले. मी चांगल्या पायगुणाची नाही असं म्हटल्या त्या. त्यानंतर मी रुमालाला हात पुसले आणि तो रुमाल काळा झाला होता. आठवतंय ना? चांगलंच आठवतंय. मम्माने तुझ्यावर आरोप केला होता, मी पण तुझी बाजू नाही घेतली, म्हणून तू रागावून घरातनं निघून गेलीस. बराच वेळ परत आली नाहीस म्हणून मी काळजी करत होतो, आणि त्यानंतर बातमी आली की तुझा खूप मोठा ऍक्सिडेंट झालाय. त्या धक्क्याने मी बेशुद्ध पडलो आणि त्यानंतरच मला काही आठवत नाही. बरोबर, मी घराबाहेर पडले, माझा ऍक्सिडेंट झाला होता. पण त्यानंतर जेव्हा मी परत आले त्यावेळी तुझी मानसिक अवस्था खूप बिघडली होती. तेव्हा सासूबाईंनी मला सगळ्यांसमोर शपथ दिली होती, जोपर्यंत श्रेयस पूर्णपणे बरा होत नाही आधीसारखा, तोपर्यंत त्याच्या खोलीत पाऊल सुद्धा ठेवायचं नाही. पण आता मी बरा झालोय ना. हा, मग आता काहीच प्रॉब्लेम नाही. आता तू हक्काने येऊ शकतेस या रूम मध्ये. चल, खूप झालं आता, आपण आता जाऊ. तुझं सगळं सामान घेऊन येऊ परत. चल. नाही श्रेयस, थांब. का? विसरलास का तू? काय? तू बरा झालायस हे घरात फक्त मला आणि संजय मामांना माहिती. आपण दुसरं कोणालाही सांगितलं नाहीये. असं असताना मी... ठीक आहे ना, नाही सांगितलंय त्यांना, त्यांच्यासाठी मी वेडा असेल. पण तू माझी लग्नाची बायको आहेस, तुझा हक्क आहे इथे माझ्या बरोबर या रूम मध्ये राहणं. चल, काही नाही, नथिंग डुईंग. आत्ताच्या आत्ता जाऊन सगळ्यांना सांगायचंय की या क्षणापासून तू इथे माझ्या बरोबर या रूम मध्ये राहतेस. श्रेयस थांब. तू ज्या कारणासाठी वेडा असल्याचं नाटक करतोयस त्याचं काय? आणि मी सासूबाईंना जे वचन दिलंय त्याचं काय? सॉरी, आय एम सॉरी. एकदम भावनेच्या भरात मी विसरून गेलो हे सगळं, पण बरोबर आहे तुझं. आय एम सॉरी. सॉरी म्हणू नकोस, समजू शकते मी.
उलट मला हे जाणवलं की तुझं माझ्यावर किती प्रेम आहे. ते चांगलं झालं. आणि आता तसंही थोड्याच दिवसांचा प्रश्न आहे. एकदा खरं काय आहे ते आपण सगळ्यांसमोर आणलं की मग आपल्याला एकत्र येण्यापासून कोणी अडवू शकत नाही. हं? चला आता जेवायला चला, खाली सगळे वाट बघतात आपली. नाही नाही नाही, तू मला जर भरवणार असशील ना तुझ्या हाताने तरच मी येईन खाली जेवायला, नाही तर मी नाही येणार. श्रेयस, चला भूक लागली मला. चल. तू आपल्या एकत्र येण्याची स्वप्न बघतोय श्रेयस, मी पण बघते. पण केवढं अंतर आहे या स्वप्नात. मी तुझी आराध्या नसून तारा आहे. ते सत्य तुझ्या समोर येईल तेव्हा आपल्या स्वप्नांचं काय होईल. अगं श्रावणी, थांब ना जरा. श्रेयस आणि तारा आले की सुरुवात करूया. रोजच आहे. अजून किती वेळ वाट बघायची काय माहिती आहे. भूक सहन होत नाही तरी. ते बघ आलेच. श्राऊ, भूक लागली ना तुला? तू कर सुरुवात. कर सुरुवात. बरं आता मी हो आजी, हिला सांग ना. मी याला बरंच सांगितलं होतं की तू भरवणार असशील तरच मी जेवेन, नाही तर मी नाही जेवणार म्हणून. सांगत हिला. काय ग आराध्य, आता इतके दिवस त्याला भरवत होतीस, लाजतेस का तू? भरव ना त्याला. श्रेयस, हा काय पोरकटपणा आहे? हा, लहान आहेस का तू आता? शकुंतला, अगं लहानच आहे ना तो. आणि डॉक्टरांनी काय सांगितलंय? श्रेयसला त्रास होईल असं काही वागायचं नाही.